विम्याचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सागरी विमा. त्याला मरीन इन्शुरन्स असं म्हटलं जातं. तो विम्याचा प्रकार आता आपण पाहणार आहोत. सागरी विमा याचा अर्थ सागरामध्ये विविध प्रकारच्या धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई ज्या विमा प्रकारामध्ये मिळते त्याला सागरी विमा असं म्हटलं जातं. सागरी प्रवासाच्या दरम्यान आग लागणे, वादळ होऊन जहाजाचं आणि तिथल्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी हा विमा उतरवला जातो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या चोऱ्या किंवा चाच्यांकडून होणारी लुबाडणूक याकरता नुकसान भरपाईसाठी अशा प्रकारचा सागरी विमा हा उतरवला जातो. सागरी विमा हा समुद्राच्या प्रवासाच्या दरम्यान होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी उतरवण्याच्या प्रघात आहे. आता सागरी विम्याचे प्रकार आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे सागरी प्रवास विमा. या विमापत्रात जहाजावरील मालाचा विमा विशिष्ट सागरी प्रवासापुरता हा उतरवला जातो. ज्या ठिकाणी माल निघणार आहे आणि ज्या ठिकाणी माल पोचणार आहे किंवा नेण्यात येणार आहे या दोन्ही ठिकाणांची नावे सागरी विमा करारामध्ये नमूद केली जातात. नंबर 2, समय किंवा वेळ विमापत्र. या विमापत्रामध्ये फक्त मुदतीचा उल्लेख केलेला असतो. या विशिष्ट मुदतीमध्ये समुद्रामार्गे कोणत्याही मालाची होणारी ने-आण याकरता विमा उतरवला जातो. समय विमापत्र जास्तीत जास्त 1 वर्ष कालावधीसाठी घेतले जाते. तिसरा प्रकार आहे मिश्र विमापत्र, मिक्स. सागरी प्रवास विमापत्र आणि समय विमापत्र या दोन्ही प्रकारच्या विमापत्रांमध्ये मिश्रण या विमापत्रामध्ये पाहायला मिळतं. या विमापत्रात विशिष्ट प्रवासाचा व विशिष्ट मुदतीचा प्रामुख्याने उल्लेख केलेला असतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे मूल्यांकित विमा. विमेय मालाचे मूल्य विमेदार व विमा कंपनी यांच्यात करार करतानाच संमत होऊन त्यानुसार ते ज्या विमापत्रात नमूद करण्यात आलेले असते त्या विमापत्राला मूल्यांकित विमापत्र असे म्हटले जाते. सागरी मालाचे मूल्य ठरवताना मालाची किंमत, जहाजाचे भाडे, खर्च तसेच 10 ते 15% गृहीत धरलेला नफा इत्यादी गोष्टी या मूल्यांकित विमामध्ये विचारात घेतल्या जातात. त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे ब्लँकेट किंवा संपूर्ण विमापत्र. सदर विमा संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतलेला जाणारा हा प्रकार आहे. विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाला द्यावी लागते. सदर विम्यासाठी विमा उतरवलेल्या वस्तूचे स्वरूप, विशिष्ट मार्ग आणि प्रवासाची ठिकाणे याचा त्यामध्ये अंतर्भाव करण्यात येतो. त्याच्यानंतर सहावा प्रकार आहे तो म्हणजे बंदर जोखीम किंवा धोका विमापत्र. ठराविक कालावधीत बोट बंदरात असताना जर बोटीला काही धोका पोहोचला, त्याचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई करून देण्याची हमी या विमापत्राद्वारे दिली जाते. जहाजाचे मालक या प्रकारचा विमा प्रामुख्याने उतरवतात. त्याच्यानंतर आहे संमिश्र विमापत्र. ज्यावेळी विम्याची रक्कम खूप मोठी असते त्यावेळेस अशा प्रकारचे संमिश्र विमापत्र हे अनेक कंपन्यांकडून खरेदी केले जाते. या विमापत्रात प्रत्येक विमा कंपनीची नुकसान भरपाई देण्याची देयता स्वतंत्र आणि भिन्न रकमेची असते. त्याच्यानंतर आठवा प्रकार आहे एक जहाज विमा. एक जहाज विमा म्हणजे लहान जहाज मालकांसाठी किंवा संपूर्ण ताफ्यात एकच जहाज असणाऱ्या जहाज मालकांसाठी हा विमा अतिशय उपयुक्त असतो. याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ताफा किंवा एकगठ्ठा विमापत्र. ताफा विमापत्रात एकाच विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरवला जातो. एक गठ्ठा विमा प्रकारामध्ये मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांच्या नुकसानीचा विमा घेण्यात आलेला असतो. त्यामध्ये रेल्वे, रस्ता आणि समुद्रमार्गे होणाऱ्या नुकसानीचा अंतर्भाव केलेला असतो.
हे झाले सागरी विम्याचे विविध प्रकार. यानंतर आपल्याला बघायचं आहे तो पुढचा प्रकार म्हणजे अग्निविमा, ज्याला फायर इन्शुरन्स असं म्हटलं जातं. अग्निविमा हा करार असून ज्याद्वारे विमा हमीदारांनी आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध विमाधारकास नुकसान भरपाईची हमी दिलेली असते. अशी कोणतीही मालमत्ता जिचे आगीमुळे नुकसान होऊ शकते अशा सर्व बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आग, वीज पडणे आणि स्फोट याचा सुद्धा समावेश अग्निविम्यामध्ये केला जातो. आता आपण पुढे अग्निविम्याचे प्रकार बघूया. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे मूल्याधारित किंवा मूल्यांकित विमा. आता या प्रकारामध्ये विमित मालमत्तेची किंमत विमा कंपनी आणि विमेदार हे दोघे मिळून ठरवतात. ज्यावेळी आगीमुळे मालमत्तेचे नुकसान होते त्यावेळी आधी ठरलेल्या किमती एवढीच नुकसान भरपाई त्या विमेधारकाला देण्यात येते. ज्या वस्तूंचे नुकसान झाल्या त्याची किंमत निश्चित करणे कठीण असते अशा वस्तूंसाठी मूल्यांकित विमापत्र घेतले जाते. याचे जर उदाहरण पाहिजे झाली तर कलात्मक काम केलेल्या वस्तू, यामध्ये चित्रकला, शिल्पकला यांचा प्रामुख्याने समावेश असतो. दुसरा अग्निविम्याचा प्रकार आहे तो म्हणजे सरासरी विमापत्रक. या विमापत्रात सरासरीचं कलम असतं. जर विमेय वस्तूचा विमा बाजारभावाप्रमाणे काढलेला नसेल किंवा त्यापेक्षा कमी किमतीसाठी काढला गेला असेल तर मालमत्तेचं नुकसान भरपाई ही विम्याची रक्कम व मालमत्तेची किंमत याच्या रेशोमध्ये म्हणजे प्रमाणामध्ये दिली जाते. त्याच्यानंतर विम्याचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विशिष्ट विमा. याला ठराविक मूल्य विमा असं देखील म्हटलं जातं. या विमापत्रात निश्चित कोणत्या धोक्याविरुद्ध विमा उतरवलेला आहे याचा उल्लेख असतो. तसेच मालमत्तेची कितीही किंमत असली तरी जास्तीत जास्त किती नुकसान भरपाई द्यायची हेही नमूद त्या विमापत्रामध्ये केलेलं असतं. चौथा प्रकार आहे तरल किंवा बदलती विमापत्र. याला शाश्वत विमापत्र असं देखील म्हटलं जातं. निरनिराळ्या गोदामात ठेवलेल्या ज्या वस्तू असतात किंवा प्रवासात असलेल्या एक किंवा अनेक प्रकारच्या मालाचा विमा ज्या एका विमापत्राने व केवळ एक रकमी हप्ता भरून उतरवला जातो त्याला तरल, बदलता किंवा शाश्वत विमा असं म्हटलं जातं. यानंतर पाचवा प्रकार आहे अधिकतम विमा. जेव्हा वस्तूंचे अथवा मालाचे मूल्य याच्यामध्ये सातत्याने चढउतार होत असते तेव्हा सामान्य विम्याबरोबर अधिकतम विमा घेतला जातो. अशावेळी विमाधारकाला त्या ठिकाणी दोन प्रकारचे विमा घ्यावे लागतात. यामध्ये पहिला एकूण मालाचे किंवा साठ्याचे ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत असलेल्या रकमेसाठी एक विमा आणि दुसरा विमा ज्या रकमेएवढा एकूण मालाच्या रकमेचा चढउतार होतो अशा रकमेसाठी दुसरा विमा घेण्याची तरतूद करण्यात आलेली असते. सहावा विम्याचा प्रकार आहे तो म्हणजे पुनर्स्थापना विमा. ज्या प्रकारच्या विमापत्रानुसार विमा कंपनी आगीमुळे नष्ट झालेली मालमत्ता बदलून देते या विमापत्रात नुकसान भरपाई दिली जात नाही, परंतु वस्तू बदलून देताना त्या वस्तूचा घसारा म्हणजे डेप्रिशिएशन विचारात घेतले जात नाही. या विमापत्राची रक्कम इतर विम्यांच्या प्रकारापेक्षा अधिक असते. याच्यानंतर सातवा प्रकार आहे व्यापक विमा. याला बहुव्याप्ती विमा देखील म्हटलं जातं. ज्या विमापत्रात आग, घरफोडी, दंगल, संप, स्फोट, वीज पडणे यासारख्या धोक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या विमापत्राला व्यापक विमापत्र असं म्हटलं जातं. हे विमापत्र भारतामध्ये इतकं प्रसिद्ध नाही आहे, परंतु UK, USA यासारख्या प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे ही व्यापक विमापत्र घेतलं जातं. आठवा प्रकार आहे संभाव्य तोटा विमापत्र. अग्निविमा मूलतः केवळ भौतिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी घेतला जातो हे तुम्हाला माहिती आहे. अमूर्त गोष्टींसाठी विमा अस्तित्वात नसतो हे देखील तुम्हाला माहिती आहे. परंतु संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचे नुकसान समाविष्ट
असल्याने सदर विमा धोरण विमाधारकाला निव्वळ नफा तोटा, स्थायी शुल्काची भरपाई आणि वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करते. त्याच्यानंतर 9वा आणि शेवटचा प्रकार आहे अग्निविम्याचा, तो म्हणजे स्प्रिंकलर गळती विमा. आग किंवा धूर झालेल्या नसताना स्प्रिंकलरमधून निघणाऱ्या फवाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानाविरुद्ध सदर विमा दिला जातो. परंतु इमारतीची दुरुस्ती, इमारतीमध्ये केले जाणारे बदल, इंटिरियरचे वगैरे, भूकंप, स्फोट, युद्ध यामुळे उद्भवलेल्या आगीच्या नुकसानीची भरपाई या विमा धोरणात समाविष्ट केली जात नाही. तर अशा प्रकारे आपण जीवन विमा, सागरी विमा, अग्निविमा हे प्रकार अभ्यासलेले आहेत. पण त्याचबरोबर तुम्हाला इतर विम्यांची माहिती असावी याकरता अजून जे 6 विम्याचे प्रकार अस्तित्वात आहेत आणि प्रसिद्ध आहेत त्याबद्दल मी आता माहिती देतो. त्याच्यामध्ये पहिला आहे मोटर वाहन विमा. विविध प्रकारची जी स्वयंचलित वाहनं आहेत त्यांच्या नुकसान भरपाईसाठी, अपघात असू देत किंवा त्या वाहनाला नुकसान होतं त्यावेळेला विमापासून या वाहनांना संरक्षण मिळतं. दुसरा प्रकार आहे आरोग्य विमा. एखाद्या व्यक्तीला विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार म्हणा किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होतात, अशा वेळेला आरोग्य विमा हा कामी येतो किंवा आरोग्य विम्यामुळे त्या व्यक्तीला संरक्षण मिळतं. कोरोनासारखा आताचा आजार त्याचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये होणारे अपघात असतील किंवा काही शस्त्रक्रिया यांकरतासुद्धा आरोग्य विमापासून संरक्षण मिळतं. त्यानंतर प्रवास विमा. प्रवासामध्ये होणारी नुकसान टाळण्याकरता प्रवास विमा घेतला जातो. ज्या ठिकाणी आपण जातो तिथली परिस्थिती आपल्याला माहिती नसते आणि तिथे अपघात, चोऱ्या, आपले नुकसान होऊ नये याकरता प्रवास विमा घेतला जातो. त्यानंतर गृहविमा म्हणजे घरचा विमा. जी आपली वास्तू असते त्या वास्तूची नुकसान भरपाई टाळली जावी त्याकरता घराचा देखील विमा घेतला जातो. त्याचबरोबर घरातील मौल्यवान वस्तूंचा वेगळा विमासुद्धा घेता येतो. त्याच्यानंतर पुढचा विमा आहे पीक विमा. शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विमा प्रकार आहे. शेतातील नुकसानीपासून, मग ते मानवी आपत्तीपासून किंवा नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सुनामी किंवा पूर, दुष्काळ या किंवा टोळधाड, रोगराई याच्यापासून या पिकांना संरक्षण किंवा आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं होऊ नये याकरता विमा उतरवला जातो. यानंतर पशुधन विमा. दुभती जनावरं, उपयोगासाठी कामाला येणारी जनावरं यांच्याकरता हा पशुधन विमा घेतला जातो. ह्या जनावरांचा अपघाती किंवा निसर्गतः किंवा अचानक मृत्यू होतो, अशा वेळेला ज्याच्याकडे ते पशुधन आहे त्या मालकाला याच्यापासून नुकसानीचं संरक्षण होतं. तर अशा प्रकारे विमा ही संकल्पना इथे संपलेली आहे.